ऐतिहासिक शहर असणाऱ्या कंधारमध्ये अडचणी नेमक्या कोणत्या बरं? कंधारमध्ये आठवडी बाजार हा रस्त्यावर भरतो. त्याचीही आपल्याला अडचण आहे. कंधारचं बस स्थानकाची जर अवस्था पाहिलात तर तीही सुधारली पाहिजे. बऱ्याचशा गल्ली आहेत. भीमगड असो, एकनाथनगर असो, विजयगड असो, वाहतूकनगर असो, भवानीनगर असो किंवा तुमची गल्ली जर पाहिली तर तुम्हाला चित्र एक विदारक दिसतं. ते चित्र म्हणजे कोणतं? नमस्कार, मी प्रणित कुमार अनकाडे आपल्या सर्वांचं खबरबात न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो. या बासरीच्या सहाय्याने सप्तसूर निघतात त्या पद्धतीनेच नगर परिषद निवडणुकीमध्ये सप्तसूर निघायला हवेत. त्याचं कारण म्हणजे की आपण ज्या व्यक्तीला निवडून देणार आहोत ती व्यक्ती खरंच आपलं काम करेल का? नांदेड जिल्ह्यात असलेल्या या कंधार शहराला अर्थात कंधार तालुक्याला फार मोठा इतिहास आहे. परंतु कंधारमध्ये जेव्हा प्रवेश कराल त्यावेळेस आम्हाला एखाद्या खेड्यात आल्यासारखं वाटतं. ही परिस्थिती बदलणं गरजेचं आहे. आम्ही मत दिलं तर ही परिस्थिती बदलेल का? हो, नक्कीच बदलेल. कारण तुम्ही तसा विचार करणं गरजेचं आहे. या ऐतिहासिक शहराची विकासाच्या कामाने एक नवी ओळख झाली पाहिजे आणि ती ओळख फक्त एका गोष्टीने होईल, ते म्हणजे तुमचं मतदान. बरेच जण विचार करतात की आपलं मत हे वाया जाणार आहे. पण मित्र हो, तुम्हाला सांगायला मला आवडेल की तुमचं मत हे वाया जाणार नाही, तर ते फळाला येईल. कारण म्हणजे निवडणुकीमध्ये ज्या व्यक्तीला आपण निवडून देणार आहोत ती व्यक्ती आपल्यासाठी फक्त काम करणार आहे का, हे सर्वात महत्वाचं आहे. मित्र हो, निवडणूक म्हणजे फक्त हा काही एका दिवसाचा खेळ नाहीये. आपण निवडून देत असलेली व्यक्ती ही 5 वर्षे आपल्यासाठी काम करणार आहे. नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये हेच आपल्याला पाहायचंय की आपल्यासाठी कोण काम करतंय, आपला कोण विचार करतंय. कोणत्याही भुलेला बळी पडू नका. सांगायचं म्हणजे फक्त ते म्हणजे बाबासाहेबांनी दिलेला कलम 326 नुसार दिलेला अधिकार, तो म्हणजे मतदानाचा अधिकार. बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार कशासाठी दिला? तर आपली राजकीय, आर्थिक आणि सामाजिक स्थिती बदलण्यासाठी. कारण तुम्ही जर मत दिलात तर एक चांगला व्यक्ती तुमच्यासाठी काम करायला या मैदानात उतरणार आहे. म्हणून सगळ्यांना खबरबात न्यूज चॅनल तर्फे शुभेच्छा. कारण तुम्ही निवडून दिलेला उमेदवार हा तुमचं भवितव्य आहे, तुमच्या शहराचं भवितव्य आहे, तुमच्या शहराचा विकास आहे.